एकूणच आपण बघतो आमच्या मान्यवरांच्या वतीनं पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जर लक्ष वेधलं तर निश्चितच आमचे नाना राम पाडेल इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच त्यांच्या येण्याने एकूणच स्पर्धेला चार चांद लागले त्याबद्दल शंका नाही. प्रेक्षक अतिशय शांतपणे हा सामना पाहायला आलेत आणि निश्चितच त्यांना माहिती आहे क्वालिटी क्रिकेट नेहमीच मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळत आहे. आपण वेगवेगळे संघ बघणार आहोत आणि ही स्पर्धा वेगळी का तर निश्चितच ज्या पद्धतीने स्वप्नीलने माहिती दिली की मास्टरचे काही संघ इथे खेळताना दिसतील, ओपनचे काही संघ खेळताना दिसतील आणि नंतर आपण बघणार आहोत ओरिजिनलचे 4 संघ देखील तुम्ही बघणार आहात. त्यामुळे निश्चितच ही स्पर्धा अतिशय वेगळी ठरणार आहे. आणखी या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर बघितलं ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरात दिसते आणि याचं सगळं श्रेय जर बघितलं निश्चितच संतोष नाणेकर आणि त्यांची कंपनीला दिलं जात आहे. आपल्या लीग जर बघितलं तर निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवते काँग्रेस ट्रॉफी 2017 मीरा भाईंदर असं जर तुम्ही लिंकवर गेलात tenniscricket.in च्या तर निश्चितच यूट्यूबवर ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता आणि घर बसल्या या स्पर्धेचा अतिशय चांगला आस्वाद घेऊ शकता. अतिशय जबरदस्त सिस्टीम सुरू आहे, अतिशय जबरदस्त टेलिकास्ट सुरू आहे. मग अशी काही रिप्लेस पाहिले अफलातून कव्हर सुरू आहे. संतोष नाणेकर आणि कंपनीचं मनापासून कौतुक. सामना सुरू होतोय. आघाडीची जोडी मैदानात आहे ती म्हणजे चेतन आणि नंदू. काय क्लास बॅट्समन आहेत दोन्ही. एका बाजूला नंदूकडे जर लक्ष वेधलं तर निश्चितच एक असा खेळाडू जो कधीही सामन्याचं हो त्याचं नव्हतं करू शकतो. लक्षात घ्या हे अनुभवानं सांगतोय. भरपूर सामन्याचं नंदूला मी पाहिलंय त्यामुळे निश्चितच त्याच्याविषयी आता निश्चित आत्मविश्वास दुणावलाय. दुसऱ्या बाजूला चेतन एक क्लास प्लेअर जो त्याच्याविषयी जर वर्णन गेला तर निश्चितच सिंगल्स डबल्स मध्येच एखादा चौकार एक अफलातून रिव्हर्स स्वीपचा षटकार या सगळ्या गोष्टी तुम्ही चेतनच्या बॅटिंग मधून पाहू शकता. बघायचं यावेळेला मात्र तो किती कॉन्फिडेंटली सामोरं जातोय. आतापर्यंत लगेच नोंद होते संतोष नाणेकर यांच्या मार्फत की 533 जण आतापर्यंत युट्यूबवर लाईव्ह हा सामना पाहत आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या. मागच्या सामन्यात चेतननं 6 चेंडू 16 धावा नाबाद केल्या होत्या त्यामुळे निश्चितच त्याचे हौसले बुलंद असतील. तो जबरदस्त फॉर्मात आहे यावेळी शंका नाही. पहिला षटक कळून येतोय तो म्हणजे भाईंदर संघातील फ्रंटलाईन बॉलर मिस्टर मुनाफ गिरीश त्याचं नाव आहे. तो येतोय पहिला चेंडू डेड स्पॉट होता पाहिलं हलकासा कट केला आणि चेंडू येतोय शॉर्ट टर्नमॅन रिझर्व्ह मध्ये. एक धाव मिळते एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 1 वर. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. 6 षटकांचा सामना आपण बघतोय. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले तुम्हाला दिसून येत आहे. दोन्ही पंच आमचे रेडी आहेत. महेंद्र पाटील स्ट्राईक एंडला आहेत. स्क्वेअर लेग पंच आहेत म्हणजे अमोल वितेस्कर. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी गेले होते मात्र शेवटच्या श्रेणी आपण पाहिलं तर ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघितला वेट फॉर द अंपायर सिग्नल यस लेग बाय इशारा होतो. इथे प्रयत्न केला तो म्हणजे यशरक्षक शरद शेट्टीनं लगेच चेंडू वेस्टर्नवर हिट करण्यासाठी मात्र कोणताही हिट होऊ शकला नाहीये आणि एक धाव इथे पूर्ण होत आहे. कॉन्टेस्ट वाढेल या सामन्यात नक्कीच. या सामन्यात तुम्हाला काय पाहायला मिळेल तर एक गोष्ट मी नक्कीच अनुभवाने सांगेन ती म्हणजे भाईंदरची गोलंदाजी वर्सेस वाघबेळची फलंदाजी. येस नक्कीच आमच्या इथे डाव्या बाजूला आगमन झालंय मान्य श्रीकांत पालांडे डॉक्टर स्वतः इथे उपस्थित आहेत. मात्र नक्कीच त्यांचं मनापासून आभार या गोष्टीसाठी कारण दुपारच्या सत्रात जर बघितलं तर बऱ्याच डॉक्टरांची क्लिनिक्स बंद असतात. मात्र इथे जर काय कोणाला दुखापत वगैरे झाली तर डॉक्टरांची सेवा आपल्याला उपलब्ध असेल. यावेळेला बॅकवर्ड जाऊन स्ट्रोक कंप्लीट केला ऑन साईडला नो मॅन्स लँड मध्ये लँड होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावासाठी नक्कीच जातील कारण थ्रो इतक्या दुरून येणार नाहीये आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेलकम डॉक्टर श्रीकांत पालांडे. अतिशय चांगल्या रीतीने तुमचं आम्ही स्वागत इथे करतोय आणि नक्कीच तुमच्या इथे येण्याने आमच्या या मंचाची शोभा वाढते. मागच्या सामन्यात जर बघितला तर निश्चितच आपण बघितलं ज्यावेळेला पहिला सामना भाईंदर वर्सेस एक्सवर्स झाला होता मुनाफनं अतिशय स्टायलिश गोलंदाजी केली होती. गिरीश उर्फ मुनाफ असं म्हटलं जातं. 2 षटकात धावसंख्या दिली होती फक्त 8 आणि 2 गडी त्यांनी बाद केले होते. त्यामुळे निश्चितच त्याचे देखील हौसले बुलंद असतील. एक अतिशय क्वालिटी क्रिकेटर आहे नो डाऊट. मी महिला सामन्यात देखील एक गोष्ट सांगितली होती की भाईंदर संघाचं यश का वाढलंय कारण त्यांना 4 असे गोलंदाज मिळालेत जे टेनिस क्रिकेट विश्व गाजवत आहेत आणि हीच एक महत्वाची गरज असते. खास करून जर तुम्ही टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला बऱ्याच ठिकाणी स्पर्धा असतात 5 षटकांचे सामने 4 षटकांचे सामने. जर एक तुम्ही अभ्यास केलात की 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे काय असायला हवं तर मी सांगेन की 4 फ्रंटलाईन गोलंदाज तुमच्या असायला पाहिजे. 4 प्रीमियर गोलंदाज तुमच्याकडे असायला पाहिजेत. तसंच 4 ऑलराऊंडर तुमच्याकडे असायला पाहिजेत यष्टिरक्षक पकडून. तसा जर तुमचा संघ असेल तर निश्चितच तुम्ही भरपूर स्पर्धा गाजवू शकता. याला फुल टॉस होता नो फुल टॉस होता. एक अतिशय चांगला झेल मेहुल गुप्ता यांच्या मार्फत पहिल्या गड्याचं पतन.
बँके विजय. तर नंदू बाद होतोय. नंदूने बघितलं की हा चेंडू फुलटाच आहे, मात्र ते योग्य समाचार घेऊ शकलेला नाहीये. त्यांनी ज्या दिशेला चेंडू खेळून काढला त्या दिशेला मेहुल गुप्ता उपस्थित आहे आणि तो कोणतीही चूक करणार नाहीये. नंदू बाद होतोय, थोडंसं डिसअपॉइंट करतोय आम्हाला. आता बॅन पुन्हा पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा क्रॉस करण्याचा प्रयत्न चाललाय. इथे थोडस जास्त अंडर एस्टिमेट ठरवलं जात आहे ते म्हणजे गिरीशला, मात्र इथे गिरीशचं लक्ष पूर्णपणे व्यवस्थित आहे. त्याची दिशा आणि टप्पा योग्य आहे. संघाची धावसंख्या जर बघितली तर पहिले षटक संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा येताना दिसत नाहीये, फक्त 5 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळवलंय. पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी बाय गिरीश. वेल डन गिरीश. पहिल्या सामन्यात देखील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि या सामन्यात देखील त्याची 5 धावांची कामगिरी कंटिन्यू आहे. इज अ कंट्रोल बॉलिंग, अतिशय चांगली कंट्रोल गोलंदाजी तो दाखवतोय. पुढच्या षटकासाठी कोण थोडंसं विचार विनिमय होईल तिथे जर निश्चित आपण बघतोय शरद शेट्टी आणि वारी रॉड्रिक्स उभे आहेत. शरद येणार नो डाऊट, कारण एक अतिशय जबरदस्त अनुभवी खेळाडू आहे. शरदच्या मार्फत मगाशी आपण बघितलं पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो लवकर पहिल्या सामना संपायच्या अगोदरच तो लवकर बाहेर आला होता. त्यामुळे एक मोठा झटका भाईंदर संघाला बसला होता, मात्र तरी देखील भाईंदर संघाने अफलातून कामगिरी गेली आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. यावेळेला शरदची भरपूर गरज असेल ती भाईंदर संघाला, कारण कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ हा असा संघ आहे जो कुठच्याही वेळेला सामन्याचा पारडा आपल्याकडे झुकू शकतो. आपण बघतोय 2 जे फलंदाज मैदानात आहे, एका बाजूला चेतन, दुसऱ्या बाजूला केतन. अफलातून रेकॉर्ड्स आहेत या दोन्ही मुलांच्या नावावर. मागच्या सामन्यात दरवेळेला पहिल्या सामन्यात तिसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवर दुखापतग्रस्त झाले होते ते म्हणजे शरद. यावेळेला मात्र ते पुन्हा एकदा रेडी आहेत आपली सेवा देण्यासाठी. दोन बंधू आता मैदानात खेळण्यासाठी. शरद वर्सेस केतन. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त स्टिअर केलाय. गली रिजन मध्ये चेंडू येतोय. एकच धाव मिळेल तिथे. सज्जन उभे आहेत तिथे, एका झाड समाधान मानावं लागेल. केतन एक गोष्ट चांगली केलंय, कारण निश्चितच केतन तिथे फॉर्मात खेळतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. हालाकी जर इथे विचार केला तर निश्चितच अवघड्या फलंदाजाला चान्स आहे त्या बाजूने फलंदाजी करताना, मात्र केतन सारखा स्फोटक फलंदाज थोडासा वेळ त्याला द्यायचा आहे. मागच्या सामन्यात तो लवकर बाद झाला होता, त्यामुळे इथे या विकेटवर एक्झॅक्टली थोडा वेळ जर त्याने घालवला तर निश्चितच त्याच्याहून जास्त डेंजर फलंदाज नसेल. बघायचं काय घडतंय इथे, काय प्लॅनिंग भाईंदर संघ करतोय. दुसरं षटक तुम्ही बघताय. शतक्षण सजवताना जास्त वेळ जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. 6 षटकांचे सामने आपण बघतोय. टेनिस क्रिकेट विश्वासाठी नक्कीच चांगली गोष्ट आणि लक्षात घ्या मोठी स्पर्धा आहे. 2:20 ला बरोबर पहिला चेंडू पडला या सामन्याचा, त्यामुळे सामन्याकडे लक्ष असेल एकूणच आमच्या पंचांचं आणि आमचं देखील. जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. डावा उजवा कॉम्बिनेशन आहे आम्ही समजू शकतो. डिलिव्हरी टप्पा पहिल्यांदा चेंडू हलकासा लेग ब्रेक होता, शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची आणि नंतर स्टिअर केला. एक चांगला फटका, जास्त धावा मिळणार नाहीत. रोहित शर्मा चेंडू उचलेपर्यंत 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. तर एका धावने संघाची धावसंख्या पुढे जाते सरकते, ती म्हणजे 7 वर. पार्टनरशिप क्रिएट करावं लागेल आणि हीच एक महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण बघतो टेस्ट क्रिकेट असो, वन डे क्रिकेट असो किंवा T20चा फिवर आपण बघतोय, पार्टनरशिप ज्या वेळेला झाल्या त्या वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाला ऍडव्हान्टेज जास्त मिळालाय. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनर एज लागली होती, यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू सापडत नाहीये. एक नक्कीच नशीब तिथे बघा मिळेल ते म्हणजे केतनला जबरदस्त निक होती नो डाऊट, मात्र यष्टिरक्षक मेहुल चेंडू व्यवस्थित हातात सापडलेला नाहीये. भरपूर कठीण झेल होता नो डाऊट, मात्र अशा प्रकारचे कित्येक झेल महेंद्रसिंग धोनीनं जबरदस्तरित्या टिपलेत. IPL ची फायनल Pune versus Mumbai. Oh, that's a good shot. Wait for the umpire signal. Is it biggie or what? Yes, it's a biggie from Mr. Ketan. Sadava. Yes, volunteers.
तर प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना विनंती करतो थोडासा सपोर्ट करायचा आमच्या खेळाडूंना आणि आमच्या स्पर्धेला. मात्र आपण बघतोय मगाशी एक झेल सुटला, मात्र तो कठीण झेल होता. मात्र त्यानंतर आपण बघतोय केतननं दाखवलं की मी काय करू शकतो. लॉंग लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार डोकलाय. या षटकानं संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलाय. शरद टू केतन, वॉट अ गट शॉट दॅट इज. अफलातून फटका, कव्हर ड्राईव्ह दाखवतोय आणि त्याचं टेक्निक दाखवतोय की यस मी षटकार टोकलाय. मात्र पुढचा चेंडू ज्या कॅलिबरचा आहे त्याच कॅलिबरवर मी खेळणार आहे. वेल डन केतन, एक कम्प्लीट क्रिकेट दाखवतात. शरद पुढचा चेंडू, यावेळेला चेतन साडे रिव्हर्स स्विफ्ट साठी गेले, मात्र हा चेंडू खाली राहतोय. गुड बॉलिंग बाय शरद. षटक संपताना दिसतंय. 2 षटकं संपलेली आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 14 झालेली आहे. 1/14. या षटकात जर बघितलं तर 9 धावा येताना दिसत आहेत. एक षटकाराच्या साह्याने या 9 धावा आल्यात. त्यामुळे प्लॅन करावं लागेल अजून, ते म्हणजे वाघबीड संघाला. दुसऱ्या बाजूला अजून एक चांगला ब्रेक थ्रूची गरज असेल ती म्हणजे बांदर संघाला. हा सामना निश्चितच एक वेगळा सामना असेल या स्पर्धेतील, याबद्दल शंका नाही आहे. हो नक्की. सगळे डॉक्टर आम्हाला सांगतायत की फायनलच्या शेवटच्या चेंडूपर्यंत माझ्याकडून फर्स्ट एड फ्री असेल. थँक्यू डॉक्टर श्रीकांत पालांडे. धावसंख्या 14. बघा असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी अतिशय जबरदस्त सपोर्ट दिला. एक नाव आणखीन जोडीन, ते म्हणजे शागीर डेकोरेटर यांचं. ही जी लाईट व्यवस्था तुम्ही संध्याकाळी पाहणार आहात ती संपूर्णपणे लाईट व्यवस्था जी आहे ती फ्री असणार आहे. आणि आता आपण डॉक्टर श्रीकांत पालांडे यांना पाहिलं, निस्वार्थ माणूस नो डाऊट. त्यांनी देखील ते देखील अजूनही सक्रिय क्रिकेट खेळत असतात, लक्षात घ्या, डॉक्टर संघाच्या वतीनं. आणि त्यांच्या वतीनं आपण बघतोय शेवटचा चेंडूपर्यंत जर काही इजा, जर काही घडलं, जर काही अशीच वेळ आली तर माझ्याकडून फर्स्ट एड फ्री आहे. सगळ्या सुविधा मिळतील. जे संघ इथे येत आहेत, जे ओरिजिनल संघ इथे येत आहेत त्यांना विनंती करतो तुमच्या आल्याचं लगेच रिपोर्टिंग करा, जेणेकरून आम्ही पुढील सामने खेळू शकतो. पापडीचा संघ आलेला दिसतोय मला. लक्षात घ्या, जास्त वेळ वाया घालू नका. पंचांना विनंती करतो या गोष्टीकडे लक्ष घाला. भाईंदर संघाला देखील विनंती करतोय कॉपरेट करा प्लीज. 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकं टाकण्यासाठी जर वेळ बघितला तर निश्चितच इथे 10 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही आहात वेळेमध्ये, मात्र अजून चांगला प्रयत्न केला. यावेळेस क्षेत्ररक्षण बघूया कशा पद्धतीने सजवण्यात आलंय. शॉर्ट फाईन लेग आहे, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. डीप मिड विकेट आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लाईक खेळाडू दिसतोय आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर देखील आपण बघतोय या पराग पाठारे उभे आहेत. केतनला असं क्षेत्ररक्षण सजवलंय. त्यानंतर ऑफ साईडला जर बघितलं केतनला शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतोय गणेश जाधव उभे आहेत आणि डीप कव्हर मध्ये आपण बघतोय मेहुल गुप्ता उभे आहेत. पोलपेज जिल्ह्यावर ड्राईव्ह करतायत. स्टायलिश ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच जावर समाधान मानावं लागेल. सज्ज येतोय गोलंदाजीवर. भाईंदर संघाला मी मगापासून एकच माहिती देतो, याचं कारण भाईंदर संघाला जे अफलातून गोलंदाज मिळाले त्याच्यामध्ये सज्जनचं नाव घेईन मी. सज्जन, विकी, गिरीश, शॉन रॉड्रिग्स, शरद शेट्टी, भरपूर अफलातून गोलंदाज आहेत. ऑप्शन देखील त्यांच्याकडे भरपूर आहेत. व्हॅली सारखा चांगला ऑप्शन आहे. अवधूत सारखा चांगला ऑप्शन आहे त्यांच्याकडे. रोहित हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. याला अपील होत आहे, मात्र त्या अपिलामध्ये तथ्य नाही. थोडंसं जास्त अग्रेशन दाखवण्याचा तो प्रकार होता. वाईटचा इशारा होता. अवांतर धाव आहे. अशा गोष्टी बऱ्याच क्रिकेटपटू तसेच बरेच रसिकांनी पाहिला असतील. ह्या मागचं कारण काय असू शकतं ते अंपायर दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. अंपायरचं विजन थोडीसा हलवण्याचा प्रयत्न असतो. वाईटवर नेहमी अपील होताना आपण पाहत असतो. पुढचा चेंडू, गुड शॉट. यावेळेला बॅकफुटर आले आणि अति स्टायलिश पद्धतीने चेंडू ऑन साइडला टर्न केला. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी गेले. 2 धावा कंप्लीट होतील. डीप मधून थ्रो देणं भरपूर कठीण आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहे. धावसंख्या 18. पार्टनरशिप सुरू आहे तिथे केतन आणि चेतन यांच्या मार्फत. 13 धावांची पार्टनरशिप काही काळ मागे नेतोय तुम्हाला. 2010ला
राईच्या मैदानात या दोन्ही फलंदाजांनी काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि दाखवलं होतं की राईच्या मैदानात फक्त षटकार आणि चौकार मारून चालत नाही, तर काही वेळेला अशा धावसंख्या केल्या जाऊ शकतात ज्यांना आम्ही 50 धावांची पार्टनरशिप करू शकतो. हा चेंडू जर बघितला तर विकेटच्या वरून जातोय, चेंडू निर्धाव जातोय. तर 2010ला एक अफलातून स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि त्या स्पर्धेत या दोन्ही फलंदाजांनी काय क्लास बॅटिंग दाखवली होती आणि सगळ्यांची मनं जिंकली होती. चेतन आणि केतन जबरदस्त अनुभवी खेळाडू आहेत, भरपूर काळ वाघबेळ संघासाठी देतात. आणखीन एक खराब डिलिव्हरी, एक चांगला चेंडू एक खराब चेंडू असं सज्जनचं सुरू आहे. जे संघ येत आहेत त्यांना विनंती करतोय तुम्ही आल्याचं रिपोर्ट करा, जेणेकरून आम्ही समजू शकतो की यस तुम्ही आलात. बोईसरचा संघ देखील येताना दिसतोय. क्लास संघ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मैदानाचा अतिशय चांगला अनुभव असलेला संघ आहे, त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा ते तयारीत असतील या मैदानाचा एकूणच चांगला वापर करण्यासाठी. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी हॉक करण्याचा प्रयत्न, आउटसाइड डिलेक्शन डिलिव्हरी, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. वाईटचा इशारा होतोय. सज्जनचं हे षटक थोडस लांबतंय, याचं कारण आतापर्यंत 3 वाईड या षटकामध्ये येत आहेत. कंट्रोल दाखवावा लागेल. अशा प्रकारे विकेट जर बघितला तर गोलंदाजाला पूर्णपणे सहकार्य करणारं विकेट आहे. काय सकाळपासून आपण बॉलिंग पाहिलं, दिशांत टप्प्यावर जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तर हे विकेट असं आहे जे अनप्लेबल असेल ते म्हणजे फलंदाजांसाठी. फक्त गरज आहे चांगल्या दिशांत टप्प्यावर फलंदाजी करण्याचा. वाटतं शॉट, चेंडू, येस बिगे, ग्रेट टायमिंग बाय चेतन. एफर्टलेस म्हणून मी एफर्टलेस हा एकच शब्द महत्वाचा आहे. सज्जन थोडासा संभ्रमात होत होते, वारंवार वाईड येत होते, मात्र ही संधी इथे चेतननं साधली असं म्हणायला लागेल. कारण 2 वाईड लागोपाठ टाकल्यानंतर एक मनात असतं फलंदाजाच्या की पुढचा चेंडू आपल्याला समोर मिळणार आहे आणि चेतनने ते बरोबर रीड केलंय आणि काय क्लास एफर्टलेस षटकार दाखवला. या षटकाराच्या सहाय्यानं एकूणच वाघबेळ संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. ती झाले ती 26 धावा, गडी बाद 1. बाद होणार फलंदाज नंदू तो 0वर बाद झाला होता. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र हा फटका रीच होईल का? पराग पाटरे, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अतिशय चांगला झेल टिपला जातोय. वेल डन पराग. थँक्यू डीजे. तर आपण बघतोय या चेतनची खेळ इथे संपुष्टात येते. या लागपट मोठे फटके खेळण्यासाठी गेलाय, मात्र हा फटका थोडंसं टाइम कमी पडतंय असं म्हणावं लागेल किंवा फोर्स कमी पडला असेल. मात्र चेतनची 13 धावांची नितांत सुंदर खेळ इथे संपुष्टात येते. एनिवे वेल प्लेड चेतन, अतिशय चांगलं डिस्प्ले तू दाखवलंस क्रिकेटचं. आणि 26 धावा एकूण संघाची असताना चेतन सारखा फलंदाज इथे बाद होते. 2 गडी बाद, 26 धावसंख्या झाले. षटकाकडे आपण वळूया. हे 3रं षटक मैदानात सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजे पंकज. आणखीन एक चांगला फलंदाज. केतन आणि पंकज 2 महत्वपूर्ण खेळाडू. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, टॅप केलाय, स्टायलिश फटका. बघायचा विचार, 4 धावा जातात की काय? येस, 4 धावा. ग्रेट पॉवर बाय केतन. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे बाय सौरभ. राई गावात काय टॅलेंटेड आहे. सगळ्या गोष्टी राई गावात तुम्हाला सापडू शकतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शरद शेट्टी येतोय. या घडीला स्थिती पाहूया. पहिल्या षटकात धावसंख्या होती 5, सरासरी होती 5. 2 षटकानंतर धावसंख्या 14, सरासरी 7 आणि 3 षटक पाणी घेऊन जापली स्वप्नील. आणि 3 षटकानंतर धावसंख्या ती सरासरी 10 वर जाऊन पोहोचलाय. याचं कारण आपण बघितलं. अफलातून बॅटिंग दाखवली या चेतननं. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर काय क्लास चौकार दाखवला तो म्हणजे केतननं. याच गोष्टींची गरज आहे. वेलकम बॉयजर. माझे खेळाडू किशोर पाटील आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वारा बघा किती वारा जबरदस्त वेगाने वाहतोय. कसं कंट्रोल करावी गोलंदाजी. शरद सारखा चांगला गोलंदाज इथे चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. शरद वर्सेस पंकज. बघायचं पंकज काय करतोय. फुल टॉस डिलिव्हरी. हा चेंडू यष्टांवर का लागला नाही हा विचारत आहे. इथे मात्र थोडंसं मिसफील्ड होत आहे. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेसाठी गेले. कदाचित केतन तिसऱ्या धावेसाठी जातील किंवा काय. मात्र नाही कॉल बॅक केलंय. 2 धावा इथे पूर्ण आहेत. वाईड प्लस 2 धावा. 3 धावांचा बोनस इथे मिळतोय. तो म्हणजे निश्चितच वाघबे संघाला अमांतर धाव. नाणेफेसाठी यायचंय. बोईसर आणि कल्याण दोन्ही संघाला विनंती करतोय की आपल्याशी संपर्क साधायचा. यावेळेला बॅकफुट जाऊन चेंडू टॅप केलाय. 40 फटका दाखवतात पंकज. 1 धाव इथे कंप्लीट होत आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय. येट अनदर बॅटल बिगिन्स असं म्हटलं तरी वावडणार नाही. कल्याण वर्सेस बोईसर दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय तुम्ही जर आला असाल तर प्लीज नाणेफेकीसाठी पुढे या. हा सामना संपल्यानंतर तुमचा सामना असेल वर्सेस बोईसर. ओरिजिनल ग्रुपला सुरुवात होते. लक्षात घ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हा आपण बघतोय तो म्हणजे एक गाव एक संघ. त्यानंतर ओरिजिनल ग्रुपला सुरुवात होते. त्यानंतर मास्टर आणि त्यानंतर ओपन हाफ. व्हॉट अ इव्हेंट. काय स्पर्धा. आगरी समाज मंडळ मुंबई ठाणे रजिस्टर्ड यांच्या मार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आले. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे का नाही. चेंडू अतिशय योग्य आहे. मात्र पंकजने हा चेंडू का लेफ्ट केलाय हा देखील प्रश्न असेल. इथून जर बघितला तर पंकजला ऍडव्हान्टेज आहे. ऍज अ बॅट्समन म्हणून नक्कीच त्याला ऍडव्हान्टेज आहे. डावखुरा फलंदाज आहे. घातक फलंदाज आहे. केतनने हा चेंडू लेफ्ट केलाय. मात्र यावेळेला प्रयत्न असेल. शॉट ऑफ डिलिव्हरी. हिटकॉन माइल्स की काय. ओ गणेश जाधव हा झेल सोडलाय. सोपा झेल होता मात्र हा झेल सोडला जातोय. केतन सारख्या खेळाडूचा झेल सोडणं कदाचित इथे महागात पडू शकेल किंवा काय. गणेश जाधव पुन्हा एकदा कॉन्फिडन्सची कमी. भाईंदर संघ तरी सुद्धा त्यांना चीअरअप करतायत. याला फुल टॉस डिलिव्हरी आहे. स्टायलिश पद्धतीने चेंडूला ठेवून केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मात्र एकाच धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. लक्षात घ्या जे प्रेक्षक आणि खेळाडू येत आहेत आमच्या गेटच्या समोर तुम्ही ज्या बाईक्स आणि ज्या कार्स लावले त्या प्लीज हटवायच्या तिथून. यावेळेला मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. आता येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 38 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. या सामन्यात जर बघितलं तर निश्चितच 60 धावसंख्या दिसायला पाहिजे. तसंच झालं तर निश्चितच एक अफलातून बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. कारण बायदर संघाकडे देखील अतिशय स्टायलिश बॅटिंग लाईन अवेलेबल आहे. गरज आहे फक्त एक्झिक्युशनची. आपण बघितलं तर गणेश जाधव मार्फत एक झेल सुटलाय. त्यामुळे केतन काय करतोय. केतनला जे जीवदान लाभलंय आतापर्यंत 2 जीवदान लाभलेत असं आपण म्हणू शकतो.
एवढा बॅकपुढे जाऊन चेंडूला फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे, वाईटचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचलाय. शरद शेट्टीचं हे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं चौथं षटक सुरू आहे. सॉफ्ट हँडने खेळून काढलेला आहे चेंडू. नक्कीच दुसरी धाव अवेलेबल असेल आणि आपण बघतोय पराग येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जर बघितली 2 बाद 41 धावसंख्या आपल्याला दिसते. यस, पाणी घेऊन जायचं प्लीज, मी विनंती करतोय. ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण बघतोय धावसंख्येकडे लक्ष घालूया. 41 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकामध्ये सरासरीकडे लक्ष घाला. सरासरी वाढत गेले, या गोष्टीला मत आहे. वाघबीड संघ कसा प्रोग्रेस करतो बघा. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात वाघबीड संघाला फक्त 5 धावा होत्या, सरासरी 5 होती. 2 षटकानंतर धावसंख्या 14 होती, सरासरी थोडी इन्क्रीज झाली, 7 वर गेली. 3 षटकानंतर धावसंख्या 30 झाली, सरासरी वाढली, ती 10 वर गेली आणि आता 4 षटकानंतर सरासरी पुन्हा एकदा वाढते. ती काही अंशी वाढले तरी सुद्धा ती इन्क्रीज झालंय, या गोष्टीला महत्व आहे. धावसंख्या 41, सरासरी 10.25. अफलातून कामगिरी. येत्या 2 षटकामध्ये अजून चांगली कामगिरी करण्यासाठी चांगले खेळाडू त्यांच्या मैदानात आहेत. पंकज आणि केतन. अजून बॅटिंग लाईनअप बघितली तर मोठी बॅटिंग लाईनअप अवेलेबल आहे. नक्कीच मेघा गोंधळे यायचा बाकी आहे. यस, आपण बघतोय या शाकीर डेकोरेटर्स मार्फत थोड्याच वेळात सगळं लाईटची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यांचा सेटअप इथे सुरू आहे लावणार. मनापासून कौतुक आहे. ही सगळी व्यवस्था जर बघितली तर शाकीर डेकोरेटचे जगदेव मात्रे मोरवा यांच्या मार्फत मोफत करण्यात आलेल्या आहे. त्यांचा आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय. मुनाफे तो गोलंदाजी मार्क वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. पहिल्या षटकात फक्त 5च धावा दिल्या होत्या. शाकीर डेकोरेटरचे मालक जगदेव मात्रे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांचे चिरंजीव येथे येताना दिसत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांचं देखील इथे स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच शाकीर डेकोरेटर्स. शेवटची 2 षटका बघायचं पंकज काय करतायत. गिरीश वर्सेस पंकज. धावसंख्या 41 वर थांबले. डिस्टन्स स्ट्रोक आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू आहे. किती धावा मिळतात या गडीला हे पायरंजित वॉटर फिल्डिंग बाय विकी. मात्र थोडंसं फंबल होत आहे. लगेच त्यांनी ड्रिबल केलंय. गट क्रिकेट बाय विकी. धावसंख्या 42. एकाच धावा समाधान. डावकर फलंदाज आता नक्कीच इथे स्ट्राईक वर असेल तो म्हणजे केतन. डावा जो कॉम्बिनेशन आपण बघतोय या भरपूर ही एक महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच संघामध्ये आपण बघतोय इथे भाईंदर संघाचं देखील कौतुक करेन. भाईंदर संघाकडे देखील जर विचार केला तर 2 ते 3 खेळाडू डावखुर आहेत त्यांच्याकडे. निश्चितच त्यांचे हौसले देखील बुलंद असतील. मग तर गरज आहे ती त्या चांगल्या डावखुऱ्या खेळाडूंनी चांगलं काम करण्याची. आग्रेकोळे मास्टर संघातील सगळ्या संघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. हे जे मंडळ आहे आग्रेकोळी समाज मंडळ, या मंडळातील सगळ्या खेळाडूंनी अतिशय चांगलं सहकार्य स्पर्धेसाठी दिलं आणि आपली स्पर्धा आहे त्यामुळे नक्कीच त्यांचं सहकार्य महत्वाचं. एवढा बॅकफुट लावून स्टिअर केला चेंडू तो गली रिझन मध्ये एकाच धाव समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ही स्पर्धा जर बघितली तर tenniscricket.in वर लाईव्ह सुरू आहे. लक्षात घ्या. काँग्रेस ट्रॉफी 2017 मीरा भाईंदर असं जर तुम्ही लिंक वर गेला तर निश्चितच ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहू शकतो. मगाशी एक आकडा आला 533 जण ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने लाईव्ह घर बसल्या पाहतात.
आमच्या डाव्या बाजूने खेळाडू कक्षातून भरपूर आवाज येताना दिसतोय, चीरअप केलं जातं. यावेळेला मात्र वाटतं बॉल बाय या गिरीश, टोटल अनप्लेबल डिलिव्हरी. किती वेगानं चेंडू टाकतात. फक्त 3 ते 4 पावलांचा स्टार्ट आहे, मात्र ज्या वेळेला आपल्या खांद्यामधून जी पॉवर जनरेट करतात ती अफलातून आहे. आमच्याकडे स्पीडोमीटर नाही आहे, या चेंडूचा आम्ही स्पीड सांगितला असता, मात्र तरी सुद्धा अंदाज व्यक्त करायचा गेला असता तरी सुद्धा 142 किलोमीटर वेगाने हा चेंडू फेकला होता असा अंदाज आम्ही वर्तवू शकतो. याचं कारण अफलातून गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाज आहेत, कॉन्सन्ट्रेट भरपूर करतात. फलंदाज कसंही उभा असो त्याचं लक्ष असतं ते म्हणजे यष्टी. पुढचा चेंडू केतन साडी, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, बॅकवर्डला जाऊन फक्त स्टेअर केलाय. जास्त धाव नाही, फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. याचं कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे प्रथम कर्तव्य ठरतंय, ते म्हणजे केतनचं. भरपूर प्रोफेशनल आहेत केतन, नक्कीच एक अतिशय चांगला खेळाडू आम्ही नेहमीच बघत आलोय. मागच्या कित्येक वर्षापासून त्याची फलंदाजी पाहण्याचा आनंद घेतोय. भरपूर प्रोफेशनल आहेत. षटकार मारल्यानंतर सिंगल्स कन्वर्ट करणं, पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी रेडी राहणं, आपल्या संघासाठी खेळणं ही सगळ्यात महत्वाची बलस्थानं आहेत त्याची. दुसऱ्या बाजूला पंकज मोठ्या फटक्यामध्ये नेहमीच बिलीव्ह करत आलाय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इथे होईल का? येस नाही, कारण याचं कारण चुकीची झेल घेण्याची पद्धत. 2 धावा इथे कंप्लीट होतात. हा सोपा झेल होता, मात्र झेल घेण्याची जी पद्धत आहे ती चुकीची होती. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये आपण ही पाहिली तर सगळ्याच जणांना जमत नाही. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन स्टाईल ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला ऑस्ट्रेलियाचं एक हुकूमत आहे. लक्षात घ्या, हे अशा प्रकारचे झेल टिपण्यामध्ये त्यांचे ती नक्कीच एक तरा आहे. मात्र ती तरा तुम्हाला जर अंगी बाळगायची असेल तर त्यासाठी सराव सराव आणि सराव हीच एक गोष्ट महत्वाची आहे. शागीर डेकोरेटरचे मला ख्याना विनंती करतोय, प्लीज व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आमचा आवाज जर त्यांच्यापर्यंत व्यवस्थित जात असेल तर मी विनंती करतोय. जगदेव मात्र यांची चिरंजीव इथे आहेत आणि त्यांना विनंती करतो की प्लीज आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. That's a good shot. That's a good shot by पंकज. षटकार, चेंडू मला वाटतं इकडे कोण आहे? प्रेक्षकांना विनंती करतो चेंडू आणा प्लीज. तो बॉल कलेक्ट करायचा आहे. मी लहान मुलांना विनंती करतो की जरा प्लीज सहकार्य करायचंय. तर आपण बघतोय हा लंबा छक्का होता, नो डाऊट एक मोठा फटका. गिरीचा चेंडू भिडला, स्लाइटली ओव्हर पिच दिसला आणि पंकजनं आपला दमखम दाखवलाय की येस आय एम द बाहुबली. आणि हा षटकार बसतो. या षटकारनं संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा ती स्थिती आपण बघतोय. पुन्हा एकदा जी सरासरी आहे ती इन्क्रीज झाली. मगाशी 10.25 अशी सरासरी होती, ती काही अंशी आता पुन्हा एकदा वाढताना दिसते. वेल डन कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ. शेवटचा षटक, विकी येते गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक क्लास गोलंदाज. यंदाच्या हंगामात विकीनं जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मागच्या 5-6 स्पर्धा करण्याचा योग येतोय. या धावसंख्या 53 धावा झालेल्या आहेत आणि विकीनं अतिशय चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. बघायचं या पर्टिक्युलर सामन्यामध्ये विकी समोर आव्हान असेल ते म्हणजे केतनचं. बघायचं एखादा चांगल्या फलंदाजासमोर तो कशी काय गोलंदाजी करतोय. या अगोदर असं म्हणणार नाही मी की त्यांनी चांगल्या गोलंदाजांना गोलंदाजी केली नाही किंवा काय, मात्र निश्चितच त्याचा जो फॉर्म आहे तो त्या फॉर्मची भरपूर गरज असेल ती म्हणजे भाईंदर संघाला. लेट्स सी विकी काय करतोय. विकी वर्सेस केतन, गुड कॉन्टेस्ट. जबरदस्त रनवे, फॉल पिच चलावरे वाडा गट बॉल. यावेळा चेंडू जर बघितला आता आक्रमकरित्या ब्लॉकल रिझन मध्ये टाकला होता. बॅटची हलकीशी एज लागते आणि इथे आपण बघतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ दिस प्लेयर. वाघबीड संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे नक्कीच त्यांची धावा पळून पूर्ण करण्याची पद्धत आणि नक्कीच त्यांची हातोटी. अतिशय जबरदस्त ऍथलीट खेळाडू आहेत आणि पूर्णपणे वापर करताना दिसतोय एकूण सगळ्या क्रिकेटिंग ऍक्शनचा.
समोरचे प्रेक्षक ज्यांनी चेंडू कलेक्ट केलाय त्यांना विनंती करतोय चेंडू लगेचच आमच्याकडे येऊ द्या. आगरीकोळी समाज मंडळाच्या व्हॉलंटियर्सना विनंती करतोय जे संघ आमच्याशी संलग्न आहेत राई घोडबंदर नवघर कारेगाव शिंपोली कोपरी भायंदरपाडा कासार रोडवली ढोकाळे या संघातील जे खेळाडू इथे आलेले आहेत आपल्या मंडळाचे माजी खेळाडू त्यांना विनंती करतोय सहकार्य करा. मॅच बॉल कलेक्ट करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आताशी आपण बघतोय या उन्हा देखील आहेत हवेचं प्रमाण देखील आहे त्यामुळे प्रेक्षक जर बघितले तर व्यवस्थित स्टँड्स मध्ये बघताना दिसत आहेत आपल्याला. मात्र जसं हे ऊन सरत जाईल मैदानाच्या चहू बाजूला तुम्हाला प्रेक्षक दिसतील आणि एकूणच एखादं स्टेडियमचं रूपांतर इथे होणार आहे याबद्दल शंका नाहीये कोणतीही माझ्या मनात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विके. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का पंचांनी पाहिलं त्यांनी वाईड घोषित केला आणि एका अवांतर धावेची नोंद लगेच तुषार करतोय. तुषारचा 1059वा सामना आहे हा ऍज अ गुणलेखक. धावसंख्या झाली ती म्हणजे या 56. A good shot. It's a biggie from Mr. Ketan. What a shot. हा षटकार आलाय त्यामुळे निश्चितच आता आपण सांगू शकतो आमची विकेट जी आहे ती पूर्णपणे आता गरम झालेली दिसते. आता चेंडू व्यवस्थित बॅटवर येताना दिसतोय. काल सकाळी आपण पाहिलं आज सकाळी की अफलातूनरित्या चेंडू मूव्ह होत होते कट होत होते मात्र आता चेंडू व्यवस्थित बॅटवर येऊ लागलाय असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या जी 62 झाले ती आपण आता असं समजू शकत नाहीये. जरी हायएस्ट धावसंख्या असली तरी देखील आपण ती विजयी धावसंख्या ठरवू शकत नाहीये. अंदाज आता पूर्णपणे फोल ठरताना दिसते. बघायचं काय करते. पुन्हा एकदा सज्ज आहे म्हणजे विकी. खेळण्यासाठी सज्ज आहे म्हणजे केतन. यावेळेला हलकीशी एज लागलेली दिसते किंवा काय मात्र चेंडू वेगाने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अफलातून चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे यष्टिकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव जातोय. ग्रेट बॅटिंग बाय केतन. विकी चांगला कमबॅक करतोय. ही एक महत्वाची गोष्ट असते लक्षात घ्या. एखादा षटकार टोकल्यानंतर गोलंदाजांचा हुरूप जात असतो मात्र तुम्ही कमबॅक कसं करता यावरून तुमचा कॉन्फिडन्स दिसून येतो. यावर आपण एकदा चांगली डिलिव्हरी. आता हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे किंवा ऑफ स्टंप आहे मात्र पंच बघतायत की चेंडू खेळून गेलेले आहेत केतन. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. व्हॉट अ गुड कमबॅक बाय विकी. षटकार बसल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करतोय तो म्हणजे केतन ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आहे. या अगोदर बाद झाला होता म्हणजे तो म्हणजे चेतन ज्याने 13 धावा केल्या होत्या. 1 षटकार त्याने दाखवला होता. पुन्हा एकदा सज्ज आहे तो म्हणजे विकी. अपील होतोय फलंदाज बाद होतोय. व्हॉट अ बॉलिंग बाय विकी. ऍब्सोल्यूट ब्युटी. थँक्यू. केतन बाद होतोय. 28 धावा केल्या आपल्या संघासाठी. 17 चेंडूंना सामोरा गेला. 2 षटकार दाखवले आणि नक्कीच आपल्या संघाला एक अफलातून त्यांनी कामगिरी करून दिली याबद्दल शंका नाही. वेल प्लेड केतन. अतिशय चांगली कामगिरी. वेल डन. नवीन फलंदाज मैदानात जातोय. 36 धावांची पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते. धनेश येतोय नवीन फलंदाज मैदानात. क्लास बॅटिंग मात्र निश्चितच इथे कौतुक करेन ते म्हणजे
विकीचा षटकार बसल्यानंतर बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक वाईड आला, त्यानंतर षटकार बसला, म्हणजे ती फक्त 2 चेंडूमध्ये विचार केला तर धावसंख्या झाली ती फक्त 9 झाली होती. मात्र त्यानंतर लागोपाठ 3 चेंडू तो निर्धाव टाकतोय आणि गडी सुद्धा बाद करतोय. धावसंख्या थांबलं ती म्हणजे 62 वर, 62, लॉस ऑफ 3 विकेट्स. कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ संघ आपला बघतोय. विकी जबरदस्त कॅरेक्टर शोज करतोय. ग्रेट बॉलर एक भविष्य काळात अजून चांगली कामगिरी त्याच्याकडून होईल याबद्दल शंका नाही आहे. जबरदस्त कन्सिस्टन्सी, सातत्य आणि विकी हे नाव आपण घेऊ शकतो. लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. मात्र आपण बघतोय 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या दिसत आहेत. बाईकचा इशारा होता. थँक्यू अंपायर. धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचल्या. षटक संपलेली ती म्हणजे 6. धावसंख्या 64, 65 धावांचं लक्ष्य आहे. नक्की चांगली कामगिरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी गोष्ट मी मगापासून सांगतोय की काय घडलंय, प्रत्येक षटकामध्ये सरासरी इन्क्रीज झालंय. पहिल्या षटकात धावसंख्या 5, सरासरी 5, 2 षटकानंतर धावसंख्या 14, सरासरी 7, 3 षटकानंतर धावसंख्या 30, सरासरी 10, 4 षटकानंतर धावसंख्या 41, सरासरी 10.25, 5 षटकानंतर धावसंख्या झाली होती ती म्हणजे 53, सरासरी जवळजवळ 11च्या घरामध्ये. आणि आता 6 षटकामध्ये धावसंख्या दिसते म्हणजे 64, सरासरी गेले ती म्हणजे जवळजवळ आपण बघतोय 12 वर गेले आहे. त्यामुळे निश्चितच अफलातून कामगिरी. वेल डन कुणाल स्पोर्ट्स वाघबेळ. उत्तरार्ध कसा असेल या सामन्याचा मात्र एक कॉल देतो पुन्हा एकदा. कल्याण संघ इथे उपस्थित झाला असेल तर कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी यायचं. तसेच बोईसर संघाला देखील विनंती करतोय, कॅप्टन प्लीज कम हिअर फॉर द टॉस. 65 धावांचं लक्ष्य आहे महेंद्र बॉईज संघासमोर. अफलातून कामगिरी झाली कुणाल स्पोर्ट्स संघाची. एक अतिशय महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे, जो एक हाफ आहे, एक गाव एक संघ, यामधून हा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय या ओरिजिनल संघाला ओरिजिनल हाफला सुरुवात होते. पहिला सामना असेल तो म्हणजे कल्याण वर्सेस बोईसर. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय त्यासाठी या प्लीज. सामना आम्ही त्वरित सुरुवात करणार आहोत, तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. खमॉन. थँक्यू डीजे. तर आर के मोरवा क्रीडा मंडळ यांचा मी शतशः आभारी आहोत की त्यांनी आम्हाला खेळपट्टी बनवून दिलेली आहे. आर के मोरवा क्रीडा मंडळ यांच्यामार्फत ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे, त्यांचं खरोखरच आम्ही आभारी आहोत. तसेच सन्माननीय जगदेवजी म्हात्रे यांच्यामार्फत मोफत लाईटची व्यवस्था आम्हाला करण्यात दिलेली आहे, आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. तर आत्ता सफाळा मास्टर संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी शतशः आभारी आहोत.
कल्याण आणि बोईसर दोन्ही संघाला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता अतिशय चांगला सामना कल्याण आणि दहिसर. तो सामना संपल्यानंतर पापडी वसई विरुद्ध विपिनबाई दहिसर, दहिसरबाई दहिसर असे 4 नामांकित संघ महाराष्ट्रातील आपल्याला दिसतील. आणि हा ओरिजिनल ग्रुप संपल्यानंतर मास्टरचे 4 संघ आहेत. त्याच्यामध्ये भिवंडी मास्टर, तर यतीन जाधव सन्मान्य यांचं सुद्धा मी इथे हार्दिक स्वागत करतोय. नेहमी आमची स्पर्धा असली की त्यांची एंट्री फिक्सच असते पहिल्यापासून आणि फार मोठं त्यांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा मी शतशः आभारी आहोत. सामना लगेच आम्ही सुरू करतोय. येणाऱ्या 6 षटकांचं समालोचन घेऊन येतील तुमच्या समोर आमचे सहकारी मित्र आणि ज्येष्ठ समालोचक माननीय मधुकरजी म्हात्रे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू संकेत. जिंकण्यासाठी गरज आहे. पासष्ट धावांची गरज आहे आणि आजच्या दिवसातील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या असं म्हणता येईल. 64 धावा झालेल्या आहेत आणि आजच्या दिवसामध्ये एक सर्वाधिक मोठी धावसंख्या अर्थात ही इथे उभारण्याचा मान वाघफेड संघाने इथे मिळवलेला आहे. महेंद्र संघाला या वेळेला फार जास्त धावा बनवायच्या आहेत. मागच्या वेळेला ते सामना जिंकले त्यावेळेला त्यांना फक्त 32 धावा त्यांना जमवायच्या होत्या. मात्र या वेळेला त्यांच्या डबल धावा अर्थात बनवायच्या आहेत. एक मोठं प्रेशर आहे महेंद्र संघावर मी म्हणेन, कारण की आस्किंग रेट हा 10च्या पलीकडे गेलेला आहे. आणि याच वेळेला कल्याणचे कर्णधार येत आहेत. आम्ही त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ठाणे यांच्या वतीने त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत आहे. बोईसर संघाचे कर्णधार अगोदर आलेले आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी आमच्या संपर्क साधा. खारेगावचे संदीप पाटील हे नाणेफेक करतील. येथे सामना सुरू होतो. पहिले 2 ओव्हर स्लॉग ओव्हर आहेत आणि माफ करा, पहिले 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत आणि त्याच्यानंतर हा अंपायरचा इशारा येतोय सामना सुरू होते म्हणून. आणि याच वेळेला हा पहिला चेंडू शरद शेट्टी यांच्या मार्फत खेळवला जातोय. बघायचा 2 धावा येतात किंवा काय क्षेत्ररक्षक येतो तिकडे. 2 धावा नक्की मिळणार आहेत तिथे आणि या 2 धावांनी शरद शेट्टी आपलं खातं उघडतोय. जिंकण्यासाठी गरज आहे 65. बापरे, 65 धावांची गरज आहे. मात्र दुपारच्या सत्रामध्ये हवा आहे आणि ज्या बाजूने शरद शेट्टी खेळतोय त्या बाजूने जेव्हा फलंदाजी करताना मला वाटतं मोठे फटके मारले तर ही धावसंख्या गाठता येऊ शकते. एक संघ जी धावसंख्या बनवतो दुसरा संघ देखील अर्थात ती क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि कोणतीही धावसंख्या ही विनिंग धावसंख्या नाही, विनिंग टोटल नाही, लक्षात घ्या. ती चेस करण्याची क्षमता विरोधी संघामध्ये असते. आणि याचबरोबर पुढचा चेंडू हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. दॅट्स अ व्हेरी फाईन शॉट बाय शरद शेट्टी. मात्र तितक्याच शिथाफीने हे फिल्डिंग इथे करण्यात आलेलं आहे. अफलातून फिल्डिंगचं प्रदर्शन इथे झालेलं आहे. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढून होते 3. शरद शेट्टी 2 धावांवर खेळतोय, 3 धावांवर खेळतोय आणि त्याचा सहकारी अवधूत आलेला आहे. त्याला आपलं खातं खोलायचं आहे. पुढचा चेंडू अवधूतसाठी आणि एक कव्हर्समधून जाताना अर्थातच एक धाव तिथे पूर्ण केली जाते. सर्वात त्यांच्या नजरेसमोर मला वाटतं शरद शेट्टी आहे. शरद शेट्टीला पहिला बाद करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. अवधूत मागच्या वेळेला मला एक माझं मत होतं स्वतःचं की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी होती, एक आत्मविश्वासाची कमतरता होती. तो आत्मविश्वास जर त्याच्यामध्ये आला तर तो चांगली फलंदाजी करू शकतो. एक मोठी अर्थातच एक मोठी धावसंख्या उभारायची आणि एक मोठी भागीदारी देखील त्यांना गरज आहे. पुढचा चेंडू शरद शेट्टीसाठी आपल्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बिलकुल जवळून बॅटच्या हा गेलेला आहे. ज्याप्रमाणे अर्थात प्रेक्षकाची रिॲक्शन झाली त्याप्रमाणे वाटलं की चेंडू बिलकुल बॅटच्या अगदी जवळ स्पर्श करून गेल्यासारखा एक आभास झालेला होता तिथे. दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. धावसंख्या अजून 4 वरच आहे. रुपेश मुंबईच्या बाजूने शरद शेट्टीसाठी. पुन्हा बिग हिट करण्याचा यावेळेला प्रयत्न आणि मात्र यावेळेला ते चकलेत आणि याचबरोबर बाद झालेले आहेत. एसटीचीच झालेले आहेत, क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि हा पहिला गडी फार स्वस्तामध्ये इथे बाद करतायत वाघबीडचे गोलंदाज. आणि महेंदरला हा एक प्रकारे पहिला झटका आहे असं समजायला हरकत नाही.
थँक्यू डीजे. गणेश जाधव आता खेळण्यासाठी जातोय. जडेजा म्हणून त्याला ओळखतात, परंतु जडेजासारखी अर्थात फलंदाजी मात्र करण्याची आता गरज आहे. कारण की भाईंदर संघाला फार मोठी धावसंख्या इथे उभारायची आहे, फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यांना. 65 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी एक मोठी भागीदारी आवश्यक आहे. शरद शेट्टीवर फार नजरा होत्या भाईंदर संघाच्या, मात्र तो बाद झालेला आहे. आणि पहिला गडी बाद झाला त्यावेळेला धावसंख्या होती फक्त 4 धावांची भागीदारी इथे चालणार नाही, 40 धावांची भागीदारी हवी. रुपेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय गणेश जाधवसाठी. डावखोरा फलंदाज आहे, मागच्या वेळेला त्याचं पाहिलं होतं मी. अर्थात तो आणि अवधूत जे दोन्ही सध्या फलंदाज आहेत अजून व्यवस्थित फॉर्मात नाही आहेत. त्यांचं मन चलबिचल काहीतरी आहे, एक मानसिकता त्यांची बरोबर ठीक नाही, अशा पद्धतीने ते खेळत होते. इथे आता एक आपल्याला जिंकायचं आहे हा एक भाग त्यांच्या पुढे असायला पाहिजे. आम्ही फक्त जिंकण्यासाठी खेळतोय या भावनेने त्यांना खेळायला पाहिजे, तरच ती ही धावसंख्या बनू शकतात. 65 टू विन फार मोठी धावसंख्या त्यांना चेस करायची आहे. रुपेश गणेश जाधवसाठी ज्या आपलं खातं खोलायचं आहे, संघाला देखील मोठी धावसंख्येचं योगदान द्यायचं आहे. हा पहिला चेंडू बघायचा आहे, थोडासा फुलटॉसमध्ये घेतलेला आहे, ड्राईव्ह करायचा होता त्यांना मिड ऑफर, मात्र चेंडू अर्थातच इथे येतोय गलीच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय जाधव आणि एका धावेने आपलं खातं उघडते. संघाची धावसंख्या पुढे सरकते, 5 होते फक्त. आणि जर आपण एक कम्पेअर केला दोन्ही संघाच्या पहिल्या षटकाची जर तुलना केली तर दोन्ही संघांची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5च होती. आणि इथे एक गडी मात्र बाद झालेला आहे भाईंदर संघाचा, आणि वाघवीर संघाचा मला वाटतं गडी बाद नव्हता ना, त्यांचा पण एक गडी बाद झालेला होता. हे म्हणजे सेम सिच्युएशन आहे. आता ज्याप्रमाणे वाघवीळ खेळलेला आहे त्याप्रमाणे भाईंदरला खेळावं लागेल. फार वेगाने वाघवीळ खेळलेला होता याच्यानंतर एक पहिल्या षटकानंतर, तर तशी वेगवान फलंदाजी आता करणं भाईंदर संघाला गरजेचं आहे. दुसरं म्हणजे भाईंदर संघाचं सकाळपासून पण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये हा संघ थोडासा कमजोर झालेला वाटतोय. माननीय नरेश पाटील साहेबांचे आगमन झाले ओळ्याचे, भाईंदर पाड्याचे सह सेक्रेटरी आहेत ते आपल्या आगरी कोळी समाज मंडळाचे. त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट पट्टू आणि त्याचप्रमाणे इथे जे हजारो प्रेक्षक हा सामना ही टुर्नामेंट बघण्यासाठी आलेले आहेत, त्या सर्वांच्या वतीने त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि त्यांना बसण्यासाठी विनंती करतो. नरेश पाटील साहेब. बॉलर गोलंदाज पंकज आलेला आहे आणि समोर गणेश जाधव आहे. थोडीशी खामोशी खेळामध्ये आहे, शांतता आलेली आहे. जिंकण्यासाठी 65 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे भाईंदर संघाला. गणिताने त्यांना खेळावं लागेल. पहिल्या षटकात फक्त 5च धावा आलेत आणि 5 षटकांमध्ये आता 60 धावा, जवळजवळ 12 धावा प्रत्येक षटकामध्ये. आणि इथे तुम्हाला कमी पडून चालणार नाही. 12च्या ऐवजी 15 चालतील, पण 12च्या ऐवजी 10 जरी झाल्या तरी प्रेशर तुमच्यावर वाढू शकेल. हा पहिला चेंडू येतोय बघायचा, लेग स्टंपच्या नाही, सरळ चांगला चेंडू आहे. महेंद्र पाटील मला वाटतं अमोल वेतुसकर आहेत समोर आणि महेंद्र पाटील हा स्पेअर लेगला आहे. तर पहिला चेंडू अर्थातच डॉट जातोय, थोडं प्रेशर येईल फलंदाजावर. मग आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे सिंगल्स आणि डबल्सने या धावा होणार नाही आहेत, 60 धावा. तर थोडंसं आक्रमक व्हायला लागेल भाईंदर संघाला. पंकजचा हा पुढचा चेंडू यावेळेला कव्हर्समध्ये अतिशय चांगला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू मिड ऑफवर फील्ड केला जातोय कव्हर्स आणि मिड ऑफच्या मध्ये. 2 धावा इथे पूर्ण करतोय जाधव. तरी 2 धावा येतात इकडे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून होते, 7 होते. पंकज पुन्हा एकदा जाधवसाठी उजव्या हाताने राऊंड विकेट. पुन्हा एकदा सेम शॉट मिड ऑफच्या दिशेने, मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडू पकडला गेला नाही. मात्र दुसरी धाव घेण्याची शक्यता तिथे नाही. एकच धावेवर समाजात मानावं लागलेलं आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 8. मी वारंवार सांगत आलो सिंगल्स आणि डबल्सने इथे नक्कीच काही
फार मोठा फरक पडणार नाही. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या. एका षटकामध्ये एखादा चौकार किंवा षटकार येणं फार आवश्यक आहे. मोठे फटकेच तुम्हाला सामना आता जिंकून देऊ शकतील. सिंगल फटक्यांचा आता इथे काही गरज नाही आहे, कारण की हे फक्त लिमिटेड षटकांचे सामने आहेत, कसोटी सामने नाही आहेत की फार मोठी षटकं आहेत, फार षटकं अजून बाकी आहेत, तसला भाग नाही. इथे लवकरात लवकर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पंकज जाधव साडे, हो दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. अवधूत साडी दुसरा डॉट बॉल आहे या षटकातील. असे डॉट बॉल जर गेले तर मोठं प्रश्नचिन्ह आहे भाईंदर संघासाठी. प्रेशर वाढणार आहे त्यांचं. आता इथं 12 धावांचा आस्किंग रेट आहे. 12 धावा प्रत्येक षटकामध्ये यायला पाहिजेत. पंकज बघायचं जाधवसाठी हवेच्या विरोधात चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल होण्याची दाट शक्यता आहे. आणि याचबरोबर मिडॉनवर त्याचा झेल टिपला गेलेला आहे. अवधूत बाद झालेला आहे. एका मोठ्या भागीदारीची गरज आहे. इथे तुम्हाला हिमतीने बहादुरीने खेळावं लागेल. एक किलिंग इन्स्टंट ज्याला म्हणतो आपण, तसं एक किलिंग इन्स्टंट इथे समोरच्या संघाबद्दल तुम्हाला वापरून खेळावं लागणार आहे. माहुल खेळण्यासाठी जातोय. परिस्थिती गंभीर आहे तिथे प्रत्येक फलंदाजासाठी, कारण की फार मोठा अर्थात धावांचा डोंगर पार करायचा आहे इथे. अर्थात भाईंदरमध्ये ती क्षमता आहे फलंदाज म्हणून, परंतु अर्थात ज्या वेळेला ती हवी त्या वेळेला ती येत नाही असा भाग आहे. पंकज सहा, ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. अतिशय चांगली फिल्डिंग आणि मात्र थ्रो थोडासा खालून आल्यामुळे आणखीन एक संधी ती निर्माण झाली. जर तो थ्रो बरोबर आला असता मला वाटतं गोलंदाजी हातामध्ये येतात, धावबाद होण्याचा तिथे धोका होता. 2 धावा इथे येत आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती होते 10 होते आता. आणि 10 धावांमध्ये ही 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. जर कंपेअर आपण केलं तर 14 होत्या वाघबीड संघाच्या, म्हणजे आता 4 धावाने हा मागे पडलेला आहे. पण जर आस्किंग रेटचा विचार केला तर अजूनही गरज आहे 55 धावांची, आणि ती देखील 4 षटकांमध्ये. जवळजवळ 14 धावा आता आस्किंग रेटचा झालेला आहे आणि हा आस्किंग रेट वाढतो, तो फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण करतो. 14 धावा आता प्रत्येक षटकामध्ये हव्यात आणि ही अर्थातच अतिशय कठीण, मला वाटतं ही एक फार मोठी समस्या आहे भाईंदर संघापुढे. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकून होईपर्यंत काही घडण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे हा एक अनिश्चिततेचा खेळ म्हणून समजला गेला, ओळखला जातो. अजून एखादा फलंदाज येतो आणि 6 षटकार मारतो, 4 षटकार मारतो वगैरे, अशी परिस्थिती फक्त या क्रिकेटमध्येच होऊ शकते आणि हीच का क्रिकेटची विडंबना आहे. चौदा धावा प्रत्येक षटकामध्ये फार अवघड कामगिरी आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. धनेश मुंबईच्या बाजूने येतोय, सामना करतोय इकडे. हा कोण आहे? मेहुल आहे, मेहुल, आणि मेहुलला सामना करायचा आहे धनेशचा. फार मोठी अर्थात धावसंख्या अजून उभारायची आहे. 55 धावा अजूनही 4 षटकांमध्ये पार करायच्या आहेत. 14 चोक 56, 14 धावा प्रति षटकामध्ये पाहिजेत. आणि हा पहिला चेंडू फार वेगाने आला आणि अर्थातच मंदगतीने चेंडू टाकला. एक कल्पकतेने केलेली ही गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि पहिला चेंडू डाऊट जातोय मेहुलसाठी. पुढचा चेंडू यावेळेला जोरदार हिट आहे, बिग हिट असेल कदाचित. AS 6 धावांचा इशारा देतो अंपायरच्या मार्फत.
थँक्यू डीजे. ते मेहुलने षटकार खेचलेला आहे आणि कदाचित हे वादळ देखील येण्याची शक्यता आहे. या खेळाडूवर एक फार मोठा एक भरोसा आहे भाईंदर संघाचा. हा सामना जिंकून देऊ शकण्याची क्षमता देशामध्ये आहे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्याने भाईंदर संघाला संकटातून बाहेर काढलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा भाईंदर संघ सापडलेला असताना संकटामध्ये तो त्यांच्या मदतीला येतोय असं चिन्ह दिसतंय. हा षटकार त्यांनी खेचलेला आहे. असे अजून 5-6 षटकार त्यांच्या बॅटिंगमधून यायला पाहिजे भाईंदरला विजय मिळवण्यासाठी. तिथे खेळ थांबलेला मोठा चेंडू गेला असं वाटतंय. आलं चेंडू आलं आणि अग्रिकोळी समाज मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील तिथे आहेत, अंपायरशी चर्चा करतात. हां तिकडे थोडंसं कळण्यासाठी हां लाईन्सवर कारण की हे जी सफेद जी अर्थात बाउंड्री आहे कापड्याची त्याच्या अलीकडे 1 फूट आपली खरी सीमारेषा आहे. 1 फूट आतमध्ये आहे. पण हा तर चेंडू मला वाटतं कपड्यावरच पडलेला होता ना संकेत. क्लीन होता काय नो प्रॉब्लेम तसा. अच्छा अच्छा इथे येतोय पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आणि झेल जातोय हातामध्ये. थँक्यू डीजे. आणि हे मेहुल नावाचं वादळ संपलंय. 6 धावा त्याने फक्त बनवलेल्या होत्या. 6 म्हणजे एकच चेंडू त्याने घेतला 6 धावा बनवण्यासाठी आणि वाटलं होतं की आता फॉर्मात येत आहेत, सुरामध्ये येत आहेत, लयमध्ये येत आहेत असं वाटलं असतानाच पुढच्या चेंडूवर ते बाद झालेले आहेत. आणखीन एक झटका बसतो हा भाईंदर संघाला. फार मोठा धक्का म्हणता येईल. रोहित आता अर्थातच खेळण्यासाठी येतोय. रोहित शर्मा खेळण्यासाठी येतोय आणि आपल्या मुंबई क्रिकेटचे रोहित शर्मा सारखं त्याला खेळावं लागणार. सेम नाव आहे त्याचं, अर्थात त्याचं रोहित नाव आहे आणि आम्ही शर्मा आम्ही जुळवतो असं नाही. रोहित शर्मा त्याचं नाव आहे आणि डावखुरा आहे. 1-2-3 मोठे फटके जर बसले तर पुन्हा भाईंदरला या सामन्यामध्ये तो आणू शकतो. याचा फुल टॉस आणि हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये आणि अलगद हातामध्ये. लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत. थँक्यू डीजे. लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत आणि ती हॅट्रिकची संधी गोलंदाजासाठी आहे आणि याच वेळेला कर्णधार जात आहेत. मात्र प्रतिकार भाईंदर संघाचा थंडावलेला वाटतोय. बघायचे कर्णधार जर आले आणि कर्णधारामुळे जर अर्थात त्यांचा प्रतिकार वाढला तर तो हवाच आहे भाईंदर संघाला. तिथे रोहित शर्मा देखील आहे. बघायचं दोघांमध्ये एक मोठी भागीदारी पाहिजे. अजूनही वेळ गेले असं नाही म्हणता येणार, परंतु इथे जाणवतं की ज्यावेळेला तुम्ही एक मोठी धावसंख्या उभारता 10च्या पलीकडे जेव्हा तुम्ही अर्थात रन रेट बनवता त्यावेळेला तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात. एक मोठा दबाव तुम्ही आणू शकता प्रतिस्पर्धी संघावर. तो दबाव वाघबीड संघाने भाईंदर संघावर आणलेला आहे.
धनेश ऑन हॅट्रिक, मात्र हॅट्रिक अर्थातच घेता आलेली नाहीये. रोहित शर्मा खेळ आणि 2 धावा आरामात मिळते तिकडे, मात्र अर्थात उत्सुक नाहीत, कर्णधार स्वतः उत्सुक नाहीत. मोठे फटक्यांची खेळी त्यांना करायची आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा त्यांचा विचार इथे दिसून आला. एका धावेने रोहित शर्मा आपलं खातं खोलतोय. धाव संख्या पुढे सरकते, 17, फक्त 17 झालेली आहे. आणि वाघबीळ संघ अर्थात वाटतो की इथे समोर भाईंदर संघाकडून त्यांनी जी अपेक्षा केली होती प्रतिकाराची, एक कडवा प्रतिकार आपल्याला होईल, परंतु तसं जाणवत नाही त्यांना आणि त्याच्यामुळे गोलंदाजी हावी होत चाललेली आहे. गोलंदाज फलंदाजांच्या डोक्यावर नाचू लागलेत अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मात्र त्या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे. स्वतः कर्णधार तिकडे व्हॅली आलेले आहेत आणि बघायचं आहे एक फलंदाज म्हणून, एक कर्णधार म्हणून ते संघासाठी काय करतात. धनेश हा व्हॅलीसाठी त्यांचा पहिलाच चेंडू आणि अर्थात इथे हवेमध्ये चेंडू आहे, मात्र कोणी क्षेत्ररक्षक नाही तिकडे. डीप पॉईंटवर आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांनी या व्हॅली आपलं खातं खोलतोय. कर्णधार व्हॅली 2 धावा, संघाची धावसंख्या पुढे सरकते, 19 होते. 4 गडी बाद, 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा बनवता आलेल्या आहेत. आणि जर कम्पेअर केलं तर इथे 30 धावा होत्या तिसऱ्या षटकामध्ये आणि ते 19 आहेत, म्हणजे 11 धावांनी या घडीला महेंद्र संघ मागे पडलेला आहे. फार मोठा फरक आहे आणि आता तर आस्किंग रेट फारच वाढलेला असेल. संकेत 19, 20 बाद 25 म्हणजे 6 आणि 20, 26 धावा 3 मध्ये पाहिजे. 46 धावा 3 षटकांमध्ये 46, जवळजवळ 15 धावांच्या पुढे हा आस्किंग रेट गेलेला आहे. 15+ असा हा झालेला आहे आणि मागच्या वेळेस षटकात तो 14 होता, आता 15 झालेला आहे. फार मोठा अर्थात इथे आस्किंग रेट झालेला आहे आणि अशा आस्किंग रेट खाली खेळणं म्हणजे नक्कीच एक फार मोठी अर्थात कठीण परीक्षा आहे फलंदाजांची. मात्र त्या परीक्षेला अजून कोणी उतरलेलं नाही, कोणी चांगली धावसंख्या 2 आकडी धावसंख्या इथे केलेली नाही. 3, 1, 6, 6 असे फलंदाज धावाकडून बाद झालेले आहेत. दुहेरी आकड्यामध्ये कोणीच फलंदाज गेलेला नाही. इथे बघायचं आहे रोहित शर्माचा हा पहिलाच फटका आणि बाद. थँक्यू डीजे. तर भाईंदर संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर एक मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून निर्माण झालेल्या होत्या आणि कदाचित ते वाघबीळला हरतील अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु आता अर्थात जर एक आकलन आपण केलं तर मला वाटतं भाईंदर संघ जबरदस्त प्रेशरमध्ये आहे आणि या सामन्यावरती वाघबीळ संघाचं जबरदस्त वर्चस्व आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. साधारण असं खेळाचं विश्लेषण केलं तर मुनाफलामध्ये ड्रॉप केलं एका षटकानंतर, तर 30 कंटिन्यू त्याला दिलं असतं. जर कदाचित त्याला सातत्याने ती दुसरं षटक पण दिलं असतं तर थोडासा फरक पडला असता. असंही काही एक विश्लेषण आहे आमचं, एक समालोचक या नात्याने, बाकी काही नाही. आणि क्षेत्ररक्षण देखील भाईंदर संघाचं फार चांगलं झालं असं नाही म्हणता येणार. आणि याचबरोबर हा चेंडू सीमारेषेकडे जातोय असं वाटतंय आणि अंपायरच्या इशाऱ्याची वाट आणि या 4 धावा.
थँक्यू डीजे. कल्याण संघाने नाणेफेक जिंकलेले, आपला निर्णय त्यांनी लगेच कळवायचा आहे. परागने 4 धावांनी आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या आता वाढून झालेली आहे. 4 धावांनी 23 झालेले 23. अजून फार मोठ्या धावांची गरज आहे. हा पुढचा चेंडू पुन्हा सेम त्याच दिशेने पुन्हा तसंच जाईल असं वाटतंय आणि चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक कदाचित दुसरा चौकार होईल असं वाटतंय. येस, इट इज अ 4. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. लगोपाठ 2 चौकार आणि फक्त टेक्निक तिथे आपण दिसलेलं असेल, टायमिंग त्यांचं पाहिलेलं असेल. शक्तीचा प्रभाव नाही, शक्तीची गरज नाही. व्हॉट अ शॉट. थँक्यू डीजे. या 2 फटक्यांनी मात्र नक्कीच प्रेक्षकांना एक फटक्यांमधलं सौंदर्य काय असतं त्याचा परिचय इथे आलेला असेल. अफलातून कमीत कमी शक्ती आणि जास्तीत जास्त परिणाम. मिनिमम पॉवर मॅक्सिमम रिझल्ट. व्हॉट अ शॉट. पंकज याचा पुढचा चेंडू आणि यावेळेला ऑनसाइड कडे हा चेंडू हवेत आहे, मात्र झेल ड्रॉप झाला. 1 धाव पुढे झाले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित नाही, त्यांनी मला अर्थात हातात चेंडू आला परंतु एसटीच्या वरून तो गेलेला आहे. 2 धावा पुन्हा येतात इथे परागच्या खात्यामध्ये आणि परागची धावसंख्या 10 होते. आता पहिला फलंदाज आहे तो जो दुहेरी आकड्यामध्ये ज्याने प्रवेश केलाय. क्रमांक 7वा हा फलंदाज आहे. अशीच जर आक्रमकता, असं खेळ जर भाईंदर संघाने अगोदरपासून दाखवला असता तर कदाचित ही परिस्थिती वेगळी इथे दिसू शकली असते. दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी बाय पंकज. व्हेरी फाईन बॉलिंग. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकाराच्या सहाय्याने एकूण धावा आलेल्या आहेत. 10 धावा आलेल्या आहेत ज्या परागच्या खात्यामध्ये जातात. मात्र हे 2 फटके प्रेक्षकांच्या नक्कीच कायम स्मरणात राहतील परागचे. व्हॉट अ शॉट. अफलातून फटके थर्डमॅनच्या दिशेने. फक्त फ्लिकचा हा शॉट होता. टायमिंग पुन्हा त्याच शॉटच्या शोधामध्ये होता मला वाटतं पराग. आणि याच बरोबर षटकाची समाप्ती होते. षटक एंड ऑफ 4 नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फक्त 29 आहे. अजूनही तेवढ्याच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावांची गरज आहे आणि फक्त 2 षटकं बाकी आहेत. 36 धावांची गरज आहे. 12 बॉल 6 छक्कों की जरूरत है अभी. सहा षटकांची गरज आहे. बघा साहेब, व्हॅली एखादा चमत्कार इथे करून दाखवतोय किंवा काय. चमत्कार वारंवार घडत नसतात क्रिकेटमध्ये, परंतु अशा एखादी वेळ येते की त्यावेळेला चमत्कार घडतो आणि तशा चमत्काराची अपेक्षा भाईंदर संघाला आहे. 6 छक्के. छह छक्कों की जरूरत है. धनेश पुन्हा आलेला आहे. शेवटचं षटक माफ करा, 2 अर्थात षटकात 12 बॉल 36. धनेश आलेला आहे व्हॅलीसाठी. हा पहिला चेंडू त्याच्यासाठी ड्राईव्ह करण्यात आलेला चेंडू मिडावला जातो. 1 धाव पुढे झाले. 2 धावा नक्की होतील. गुड इनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण झाले थ्रो येईपर्यंत आणि या 2 धावांनी धाव फलक पुढे सरकतो. 31. 11 बॉल 11 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावांची गरज आहे. धनेश व्हॅलीसाठी. दॅट्स अ गुड शॉट. बघायचं आहे चेंडू फील्ड होते मिड ऑनवर. 1 धाव 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि व्हॅली अर्थातच
स्ट्राईक त्याला स्वतःलाच हवाय. काय करणार तर तो अर्थातच मोठे फटके मारण्याचे कर्णधार या नात्याने एक कर्णधाराची इनिंग त्याला खेळायची आहे. स्ट्राईक स्वतःकडेच तो घेणार आहे. प्रयत्न करायला हरकत नाही मोठे फटके मारायला. आणि असं म्हणतात बहादर माणसांना, हिंमतवान माणसांना नशीब साथ देतं. यावेळेला डॉट बॉल जातोय. आर्थिंग दिली धनेश व्हॅलीसाठी हलकेच चेंडूला फ्लिक केलेलं आहे. चेंडू जातोय तिकडे शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी. एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. आता पराग स्ट्रायवर येतोय. धावसंख्या झालेली आता 32. 34 अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. आणि त्याच्यानंतरचा एक संपूर्ण षटक म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थात अशी परिस्थिती बिलकुल वाघबीळच्या बाजूने असताना देखील त्यांचे कर्णधार गाफील राहत नाहीत. इकडे त्यांचे क्षेत्ररक्षक गाफील राहत नाहीत, कारण की शत्रूला कधीही कमी लेखणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण असं म्हटलं जातं. कोणत्या क्षणी कोण कधी येईल आणि फटके मारून जाईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे गाफील राहता कामा नये. आणि ही भावना अर्थात त्यांच्या क्षेत्रक्षणामधून आपल्याला दिसून येते. कर्णधाराची डावपेच धनेश डाव्या उजव्या हाताने. आणि यावेळेला बघायचं हाताला की बॉडीला लागलाय काय समजत नाही, पायाला लागलाय. पराग नावाद आहे. इथून मला वाटलं बॅट फिरली त्यांची, परंतु चेंडू त्यांच्या पायावर आदळून नंतर हवेमध्ये आलेला होता झेलच्या रूपात. बघायचं परागमध्ये ती देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. आणि व्हॅलीमध्ये देखील हा फुलटॉस. आणि बघायचं नक्कीच 4 धावा मिळून देईल असं वाटतंय. येस, इट इज अ फॉर व्हेरी फाईन शॉट बाय पराग. हॅलो, जे 40 वर्षावरील मास्टरचे संघ आहेत, जे संघ आले असतील तर आपल्या खेळाडूंची लिस्ट पाठवायच्या फाईल आम्ही ते चेक करणार आहे. आमची कमिटी की नक्की 40 वर्षावरील खेळाडू आहेत का. मला वाटतं सफाळा संघ आलेला आहे. आपण आपली फाईल इथे द्यायची आहे. 40 वर्षावरीलच खेळाडू पाहिजेत. तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, मग फक्त त्याला 40 वर्ष पूर्ण पाहिजेत. त्वरित आपल्या खेळाडूंची नावं आणि एज आमच्या समोर द्यायचे आहे. 40+ हा ओरिजिनल हाफ संपल्यानंतर 40 वर्षावरील खेळाडूंची एक आम्ही ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपचं आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत 40 वर्षावरील आहेत की नाही. शेवटचे षटक आता बाकी आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये 27 धावांची 27 धावांची गरज आहे. आणि तिकडे पराग बॅट दाखवतोय. मला वाटतं दुसरी बॅट त्याला बदलून हवी आहे. तो जर जिंकला तर नक्कीच. मला वाटतं आता 3-4 त्याने मारलेले आहेत. बॅट बदलायला नको, लकी बॅट वाटते, पण तो बदलू इच्छितोय, त्याचा प्रश्न आहे. कदाचित षटकार लागणारी त्याला बॅट हवी आहे असा प्रकार असू शकेल. 1 मिनिट जरा. खेळ चालू झालाय का खरा. आपण इथे गमतीने बोलतो. इथे बॅट बदलण्याचा अर्थातच हे होता भाग होता. आणि म्हणून आपण तो आता स्ट्रायकवर गेला ना परत, म्हणून बॅट 5 चेंडू शेवटच्या बाक्यात. धावा हव्यात 26. पराग आपली षटकाराची बॅट आता घेतली. परागची बॅट असतात त्याच्या हातात आलेले आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर आहे, म्हणजे स्ट्राईक एंडवर आहे म्हणता येईल आता. आणि बघूया काय, कारण की हवा त्याच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे जरा गडबड दिसते इथे. स्वप्नील ती बॅट घेऊन सही करायची त्याची. कारण की शेवटचं षटक हे आलेलं आहे हवेच्या बाजूने आले. आणि हा एक दुर्दैवी एक म्हणता येईल, असे दुर्दैव म्हणता येईल भाईंदर संघाचं, की शेवटचं षटक त्यांना हवेच्या विरोधात खेळावं लागतंय.
यावेळेला जोरदार हिट बघायचा 4 की 6 4 व्हॉट अ शॉट पराग. आज परागने आज इथे भारताचा फटक्यांची आतषबाजी लावलेली आहे. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू डीजे. परागने अर्थातच प्रेक्षकांची इथे मनं जिंकलेली आहेत आणि या 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे आणि याला अर्थात बढती दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर पाठवायचं तर एक 7व्या क्रमांकावर पाठवलेलं आहे. एवढे मोठे पोटेन्शियल असलेला फलंदाज आज हा 7व्या क्रमांकावर येतोय आणि धमाल करतोय. बघायचं आहे नशीब जर असेल तर कदाचित परागच सामना जिंकून देऊ शकेल. 4-22. आणि कंपल्सरी या धावा चेस करायच्या. 4-22. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येतोय. कोणी क्रीज सोडलेली नव्हती. अजूनही 4 अर्थातच आहेत चेंडू आणि धावा हव्यात. एक पहिलाच वाईट जातो असं म्हणतोय संकेत की पहिलाच वाईट. संकेत स्कोरच्या भूमिकेमध्ये येते. 21 धावांची गरज आहे. 4 मध्ये 21. ओ जोरदार हिट आणि ओ मात्र या वेळेला अर्थातच पुढे थँक्यू डीजे. परागचा अर्थातच जोरदार इथे स्वागत व्हायला पाहिजे टाळ्यांच्या गजरामध्ये. 9 मध्ये 18 त्यांनी बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. व्हॉट अ बॅटिंग. आणि नक्कीच इथे वाटलं की परागला बढती द्यायला पाहिजे होती फलंदाजीमध्ये मात्र ती देण्यात आलेली नाही आणि आज त्याने आपलं कर्तव्य इथे सिद्ध केलेलं आहे. परंतु इथे मात्र प्रत्यक्षात भाईंदरचं आव्हान आता संपुष्टात आले अशी परिस्थिती आहे. फक्त आता जो पराभव आहे तो किती धावांनी कमी करायचा एवढंच फक्त आता शिल्लक राहिलंय. बाकी पराभव तर जवळजवळ निश्चित आहे परंतु पराभवामधलं अंतर कमी करण्याचा आता एक फक्त भाग तिथे आहे आणि बघायचं या शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती अंतर पराभवामधलं कमी होत आहे. परागने आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यात काही शंका नाही. मुकेश आलेला खेळण्यासाठी. त्याच्यासाठी हा पहिला चेंडू आउट. लेग बिफोर रनआउटचा त्याच्या पायालाच वाटतं चेंडू लागला आणि तो परत इष्टीवर आला असं झालंय. लास्ट ओव्हर डुगो 2 चेंडू शेवटच्या बाकी आहेत. धावसंख्या 43 आहे. 44-45 मिनिट. 22 धावांचा अजूनही फरक आहे. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही 22 धावांची गरज आहे. हा फुलटॉस आणि एकच धाव तिथे व्हॅलीला मिळते. मिडविकेट क्षेत्रामध्ये त्यांनी या चेंडूला वळवलं होतं आणि एकच धाव. आता फक्त शेवटचा चेंडू आहे लास्ट आणि धावा झालेत 44. 21 धावांची अजूनही गरज आहे आणि क्लीन बोल्ड. 21 धावांनी पराभव झालाय परंतु ज्या पद्धतीने पराग खेळलेला आहे अशा खेळी जर अगोदर थोडे या चांगल्या फलंदाजांनी केले असतात तर मला वाटतं आपण विजयाच्या जवळ आलो असतं असं आता व्हॅलीला वाटत असेल. वाघवीरच्या संघाला एक सूचना आहे. आपण रात्री 11च्या दरम्यान इथे यायचं आहे. जिंकल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपल्याला पुढील यशासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आपण 11 वाजता रात्री यायचं आहे.